थांब थांब, तुला मी बिजली सारखी. अरे मी बिजली सारखी सळसळत जाईल, ते तर नागिनी प्रमाणात फळफळत जाईल. पण तू कशाला माझ्या पाठीमागे लागतोय? शाळेला काय सांगावं या बाईला. दिवस आले धक्काधक्कीचे. शिवाय त्या मुलांनी दुडगूस घातलाय चारी बाजूनी. त्यात त्या वेंकोजी वाघाचा भय आणि इतकी शेलाटी बाई कुणाच्या तडाख्यात सापडली मग काय करायचं. म्हणून मी असतो पाडीवर तुझ्या. काय पण तुझी अक्कल रे, घोड्या पुढे धावते म्हणे मी असतो तुझ्या पाठीशी. कशाला? काही गरज नाही माझ्या पाठीशी राहायची. अरे मी एकटी समर्थ आहे या संकटाला तोंड द्यायला. तर मग बस ठरला हा निश्चय. हा यापुढे हा प्रेम भंग झालेला देह कोणाला दाखवायचा नाही. आणि हे तोंड कोणाला दाखवणं सुद्धा नाही. आता एकच मार्ग, मरणातून मरणाकडे. हा मी झालो. आम्ही जातो का आमच्या गावात, तुम्ही आमचा राम करायला. आता मरणाशिवाय मार्ग दुसरा नाही. मी काय करू पोपटराव? ते मला कशाला विचारते? वाटल्यास त्या जगपोखांची लग्न कर ती चालू. पोपटराव असं करू नका. अहो तुम्ही मेल्यानंतर मी काय करणार पोपटराव? तुम्ही नका ना मरू. वाटल्यास ना यंदा आपण लग्न करू, पण तुम्ही नका ना मरू. नको ना मारू. नको. मग तू अशी नको ना राहू. अवदा आपण यंदा लग्न करू. मग तुम्ही असं पुन्हा पुन्हा नाही ना मरणार? तू पुन्हा पुन्हा अशी नाही ना रडणार. नाही, यापुढे तुम्हीच माझे पोपट आणि मी तुमची मैना.